नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की कोणत्या वयामध्ये टेस्ट ट्यूब बेबी केल्याने सक्सेस रेट उत्तम असतो, किंवा थोडक्यात सांगायचं तर जर तुम्हाला गर्भधारणेचा प्रयत्न आता सुरू करायचा आहे तर टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय किती लवकर घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहितीये की आधुनिक तंत्रज्ञान, बदलती जीवनशैली ह्या सगळ्या गोष्टींमुळे लग्न सध्या उशिरा होतात. 32-33 हे लग्नाचं नॉर्मल वय झालंय. परंतु बऱ्याच कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, प्रोफेशनल काही जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे जे दाम्पत्य असतात त्यांना लगेच मूल नको असतं. आता अशा वेळात किती वेळ थांबावं किंवा ट्रीटमेंट कधी सुरू करावी आणि कधी टेस्ट ट्यूब बेबी लागणार आहे ह्याबद्दल आज थोडंसं बोलूया. जेव्हा एखादं दाम्पत्य ठरवतं की आम्हाला आई बाबा व्हायचंय, त्यावेळेला आता नुसतंच ट्राय न करता जर उशिरा म्हणजे 30 पेक्षा पुढे तुमचं लग्न झालं असेल तर ट्राय करायच्या आधी सुद्धा तुम्ही गायनेकॉलॉजिस्टला भेटावं आणि काही रक्तातल्या मूल होण्याच्या कार्यक्षमतेचे तपास करून आपली अंडी आणि स्पर्म्स भरपूर आणि व्यवस्थित क्वालिटीची आहेत ना हे खात्री करून 1 वर्षासाठी तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स असं प्लॅनिंग करू शकता. जर 1 वर्षात तुम्हाला गर्भधारणा झाली नाही तर मात्र टेस्ट ट्यूब बेबी तज्ञांकडे जाऊन IUI हा जो मधला मार्ग आहे तो आपण निवडू शकता. IUI चे 3 सायकल अंडी आणि स्पर्म उत्तम असताना आम्ही सुचवतो. त्यामध्ये सुद्धा जर नाही झालं तर आता टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF फिक्सी करण्याची वेळ आलेली आहे. 35च्या आतली पेशंट असेल, अंडी व्यवस्थित असतील, कुठल्याही प्रकारचा सिमेनमध्ये त्रास नसेल, मूल होण्याची कार्यक्षमता उत्तम असेल तर पेशंटनी ह्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. जर तुम्ही 35च्या पुढे असाल आणि आता तुम्ही गर्भधारणेची साठी प्रयत्न करत असाल, जर तुमची कार्यक्षमता उत्तम नसेल तर ही पहिल्या स्टेप्स ज्या आहेत त्या सगळ्या बायपास करून डायरेक्टली टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा करायला लागू शकतं. त्यामुळे वेळ काढू नका. म्हणजे थोडक्यात 35च्या पुढे असाल आणि आता बाळ हवं आहे तर अजिबात वेळ न काढता टेस्ट ट्यूब बेबी तज्ञांकडे जा आणि जे लागेल ते प्रयत्न करून स्वतःच्या अंड्यांनी कुठल्या पद्धतीने लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहील ह्या दृष्टिकोनातनं योग्य समुपदेशन घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.